हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा आमचा जो व्हिडिओ आहे तो डेली व्लॉग मधला आहे आणि आम्ही आज करणार आहे सॉरी कैरी भात. तो दिवसाचा अर्धा आहे. मी हायटेड आहे ना म्हणून कैरी भात करणार आहे आम्ही आज. कैरी भात आम्ही एक कुकिंगचे व्हिडिओ करू असं म्हटलं होतं आणि आम्ही एक कुकिंगचा व्हिडिओ केला आणि मग परत आम्ही आमची किचन दाखवली. सो आता त्याच्यासाठी मी पहिले भात लावून घेत आहे. भात लावायला तुमच्याकडे जर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो खिला भात लावता येत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. आम्ही जेव्हा नेहमी फ्राईड राईस पण मी करते तेव्हा मी कुकरमध्येच लावते आणि थोडंसं मी कुकरमध्येच लावते आणि कमी शिट्ट्या होऊ देते आणि मोकळा करायचा ट्राय करते. जर तो मोकळा झाला तर ठीक असं. तर मग मी आता ह्याच्यात हे आमचं आजचं लंच आहे त्याच्यामुळे मी आता चांगला खूप भात लावणार आहे आणि अनिकेत अर्धाच दिसणार आहे तुम्हाला. पूर्ण वेळ हाईट जास्त आहे मग अँगल असते त्याच्यासाठी हाईट असते लोकांची. तर म्हणून मी तुला पहिलेच विचारलं की हाईट बरोबर आहे का अँगल. मी तुला दाखवल्यावर हो म्हणायचं नाही म्हणायचं. सगळं व्हिडिओ चालू झाल्यावर म्हणतो असं झालं तसं झालं. हा मला कसं दाखवते अँगल इथे येऊन दाखवते. कॅमेरा पूर्ण व्यवस्थित येते. तू व्हिडिओचा अँगल दाखवताना तू असं व्यवस्थित येतं मला म्हणतं की आता ओके आहे का. मग मी हो म्हणते आणि मग सुरू झाल्यावर तू ते तिकडे चालला जातो अर्धा. साप गेल्यावर काळी मारून काय फायदा. साप वगैरे नाही बोलायचं मला भीती वाटते. ओके ठीक आहे. तांदूळ नाही भात नाही नको करू. हा तर आता मी कैरी किसणार आहे. हा मग आता कैरी किसल्यावर भात लावल्यावर भेटतो. आम्ही कुठून तरी तांदूळ आणले आणि घेतले त्याच्यात गहू आहे म्हणून नाही पाहत. तांदूळात गहू आहे. इमर्जन्सीत आणले होते. डीमार्ट जाणं नाही झालं म्हणून मागच्या दुकानातून आणले. पण गहू मिश्रित तांदूळ आहे. बापरे गहू मिश्रित तांदूळ आहे. डबल खूप बोलायला लागला चांगला. काय शोधत आहे ठीक आहे भेटू थोड्या वेळाने. तसा उन्हाळा सुरू झालाय आणि कैरी भात खूप बेसिक आहे. रील्सवर तुमच्या सगळ्यांचा आला असेल पण मग आम्ही विचार केला की दाखवू शकतो. आम्ही थोडासा वेगळा करणार आहे. सगळ्या रील्समध्ये आम्ही बघितलं त्याच्यात फक्त कैरी आणि लसण एवढंच टाकतात पण आम्ही कांदा पण टाकणार आहे. मी हा एकदा मागच्या वर्षी केला होता तर चांगला लागला होता. फक्त खूप आंबट झाला होता. तर यावेळेस आम्ही ट्राय करू की बेटर करायचा. यस कभी कैरी खाऊन पा. कैरी आंबट आहे का मी खाऊन पाहते. खूप नाही पूर्ण टाकायचे. कमी टाकून मग पूर्ण टाकू मला वाटते. मग आंबट टाकू ना. मागच्या 2-3 टाकल्या होत्या खूप आंबटवाल्या. एक तर टाका लागेल. भात एवढा मोठा आहे ना आपला. ठीक आहे. कांदा मी टाकणार आहे कारण मला कांद्याचा आम्हाला दोघांना फ्लेवर आवडते. बाकी तर नाहीच टाकू टोमॅटो वगैरे. लसण खूप पाहिजे याच्यात. लसणाची टेस्ट येते आणि लसण आला की बघून मावशीची आठवण पण येते. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने खूप दिवसांनी अनिकेत माझ्यासोबत कुकिंग करायला आला. नाहीतर त्यांनी खूप दिवस झाले कुकिंग सोडून दिलं आहे. हे तुम्हाला जाणं मला खूप गरजेचं वाटलं. सरळ सांग ना. घरी सांगायचं आहे म्हणून माझ्या किंवा आता अनिकेत काहीच नाही करत. खोटं बोलते का मी कधी म्हटलं. मग चांगलं कर. आणि भात खिलावण्यासाठी खूप खूप तेल टाकायचं एवढं मला माहित आहे. हो त्याच्यामुळे मी खूप तेल टाकलंय. कुकर लावून झालाय. कैरी किसून झाली आहे. लसण नेसून ठेवलेलं आहे मी. आता खूप सगळा लसण आम्ही ठेचू किंवा मिक्सरमधून काढू आणू. ठेचून चांगला लागेल. तो ठेचू त्याच्यात मुद्दाम करतो एकदा सांगितलं तरी मुद्दाम करतो. खूप सगळे लसण ठेचू त्याच्यात लाल तिखट टाकू आणि मग फोडणीच्या वेळेस भेटू. प्रिपरेशन करून घेतो. हॅलो रेडी आहे. लसण लाल तिखट आणि जिरं. आता मला असं वाटत आहे की थोडासा कैरी किसलेली थोडासा भात आसट झाला कदाचित. आसट म्हणजे
पाणी जास्त झालेलं आहे त्यात. असं वाटत आहे मला. पाणी जास्त टाकतात तुमच्याकडे. नाही मी मोजून टाकलं मी अर्ध्या आणू, पण पूर्ण मग मे बी जास्त झालं. बघू आता, आम्हाला चालते थोडंसं कमी जास्त असलेलं. तुम्ही ते तसं करा, गंजामध्ये बॉईल करून छन्नीनी छानून असं वगैरे तुम्ही करू शकता. आता आम्ही छान तडका देणार आहे त्याला, छान तडका. चला ठीक आहे, थोडा वेळ भात थंड होऊ देते असं साहेबांचं म्हणणं आहे. मग साहेबांचं म्हणणं ऐकायला लागते. हो की नाही साहेब? हो की नाही? हो नको रुचलेली तू. मला नको तर आहे पण बघा नको खाऊन टाकले पूर्ण. शट अप. अरे उमा माताजी, पाणी खूप जास्त झालेलं आहे, खूप जास्त. मोजून टाकलं. काही मोजून नाही, पाणी कमी टाकायचं होतं. वाटीने मोजून. ठीक आहे, खिचडी झालेली आहे. बघू आता आम्ही. नाही मी सांगते तुला, त्याला मोकळं करायची टेक्निक माहिती आहे. तू हे कर, डबल झाकण लावायचं. मला नको शिकव, मला माहिती आहे. आणि त्याच्यात थोडंसं दही टाकू. कर बस असं कर. हा बाकी काही तेल नाही, तेल ऑलरेडी खूप जास्त झालेलं आहे. याच्यात ठेव. मैं समझ गया. चलो बाकीची तयारी करू आपण. चलो गॅस चालू. गॅस थोडी ठेवायला लागते चालू. मला त्याच्यासाठी लावलं. गॅस त्याच्यासाठी लावलं मी, थोडीशी हीट होईल. तसं नसते करत आता. ठीक आहे, तेल टाक. काही पण करते मनानेच चुकीचा अर्धानू. हिने खिचडी करून टाकली. ते चुकून जर स्वतः कोण नाही लावला. ते चालते स्वतः सोपं काम केलं. जिरा आहे ते इकडे ठेवतो. टाका लागेल ना जिरा पुढं. ठीक आहे, टाकू तेल. आता अनु फोडणी बनवणार आहे. अर्धा अनु आता फोडणी बनवणार आहे. अर्धा अनु स्वयंपाक बनवणार आहे. तेल सांगते मी सगळं सांगते. त्याला तसंही माझ्याशिवाय होत नाही. तो साबुदाण्याची उसळ करते, आलू शिजलाय का ते मला पाहायला सांगते. तो वांग्याची बसून टीव्ही पाहते म्हणून मी म्हणतो की चेक कर. आणि मग जेव्हा बसून टीव्ही पाहते तेव्हा ओके. मी बसतच नाही, मी काम करतच. ओ माय गॉड, झुटा. मी कंटिन्यू काम करत राहतो घरात. अरे बापरे, मी दाखवे ना आता तुम्हाला कंटिन्यू काम. हाच ब्लॉग क्लोज करायच्या आधी दाखवेन. ठीक आहे, बघू ना. बघू. मी पण इथे जर तुम्ही पण 4 कपडे चांगले घालून आला आहे. अर्धा अनु आणि गोष्टी सांगून राहिला. अर्धा नाही, मी आता पूर्ण आहे. अर्धा अनु. किती छान वॉलपेपर ठेवला आहे मी. कोण आहे ती मुलगी? किती सुंदर आहे, तिच्यानी शोभा आली तुला. आणि हिच्या वॉलपेपर बघा. आई बाबा मला जागा सुंदर आहे, पण मला जागा नाही दिली. लॉक कर बरं मोबाईल. नाही सॉरी, तुझा नाही आहे ती बाई. मी मनात दिली आहे जागा. वॉलपेपर वर देऊन काय करायचं नुसतंच. मनात नाही द्यायची. आणि चेक करायचं आहे. व्हायची आहे. मिरची घे अनु, लाल मिरची घे खालून. टाक. फुटू द्या. काल कच्ची होती, मला कच्ची मोहरी नाही आवडत. मोहरी झाल्यावर कढीपत्ता शेवटी टाकशील, कारण ते तडतड उठते. कांदा टाकशील. कांदा तुम्ही स्किप करू शकता गाईज. आम्ही कांदा खाऊन तुम्हाला आज सांगू की कांदा चांगला लागत आहे की नाही. पण मला माहिती आहे चांगला लागणार आहे. 4 शब्द बोल निकेत. 1 2 3 4. मोहरी फुटत आहे. मोहरी फुटणं झाल्यावर कांदा, लाल मिरची, कांदा, त्यानंतर मग कढीपत्ता, आणि मग तिखट मीठ झाल्यावर ती कैरी. आता सगळं उडणार आहे तर मी दूर चालली. टाकू लाल मिरची. येस. फुटली मोहरी. येस. तुझ्या भाषेत लगेच टाकायचा कांदा, मग लगेच टाकायचा कढीपत्ता. सगळं मी सांगते. उडत झाकण ठेव. नाही उडत.
तोच चमचा घे ना. भात लागला सगळं काही नसते होत. अरे तो जळण ना. ठीक आहे. ऊपर फिरव चमचा. अभी हिंग डालने का असेल तर त्याच्यात. आमच्या हातामध्ये फोकस होत नव्हता. बघा कसं सुंदर दिसतंय. आता हिंग टाकणार आम्ही. हिंग टाकला. संपूर्णच टाकला. कारण थोडासाच होता, नाही तर तुम्ही पण टाका ना. आमचं पाहून पूर्ण भरली. आता ते टाका लसूण. थोडंसं होऊ दे, नाही तर थोडंसं होऊ दे. म्हणजे सगळं काप करा, कांदा वगैरे सगळं करा आणि क्रेडिट आपण घ्यायचं. कोणी कापला? मी. खोटारड्या मी कापला का? मी कापत होती, तू गेला तिथे. मी अर्धा तोडला, तो त्याला धुतला. टाकू. हा, क्रेडिट आपण घ्यायचं म्हणजे क्रेडिट आपण घ्यायचं. बघत का तुम्ही आमचा हात तोच दिसत आहे का? दूर जा ना. चालू बाजूची त्याच्या घरी जाऊन बनवतो. ठीक आहे. हा, कर ना. आम्ही खूप सगळं लसण टाकलं आहे, तरी पण आता आम्हाला वाटत आहे ठेचल्यावरती कमी होऊ शकतो. पण मला वाटते होऊन जाईल ना. त्याच्यात थोडंसं हे टाकलं आहे लाल तिखट. आता कैरी टाकून दे. जिरं पूड वगैरे कधी टाकायचं आहे? जिरं पूड वगैरे नंतर टाकू. कैरी टाकल्यावर कैरी टाकून देऊ. ही पण ते पण टाक. आम्ही हे पण टाकत आहे फ्लेवरसाठी, कारण त्याला आहे खूप सगळं. तुम्ही स्किप करू शकता. वाव, काय सुगंध आहे. सुगंध खरंच छान आला कैरी टाकताना. कसं करणार आहे तिकडून करणार हाते तुला काय कॅमेरा वुमेन बाई अँगल बरोबर नाही येत आहे. अँगल म्हणजे हात मध्ये टाकून तर कसं कॅमेरावर हात टाकून मग कढईच्या खालून करू. पकड पटकन उघड. आता पास करा लागते प्रोसिजर. आता काय करायचं? टाकायचं जिरं पूड तिखट वगैरे टाक. मदत जागा कर. छान हुशार. छान शिकवल्यासारखं कर बरोबर. काय काय टाकू सांग पहिले. हळद टाक 1 चम्मच. 1 चम्मच हळद. अर्धा चम्मच टाक. तिखट टाक 2 चम्मच. अजून टाक थोडंसं. आम्ही तिखट जास्त खातो म्हणून. आणि हे टाक जिऱ्याची पूड टाक तिकडून. तुम्ही करू शकता. आमचूरची काहीच गरज नव्हती आगाऊपणा करायची. मी सांगितलं होतं का आमचूर टाकायला. सांगितलं होतं का मी आमचूर टाकायला. जिरं घेऊ का तिकडे? हो घे घे. हात धुवून घे. तीळ. हा, तीळ पण टाक. तीळ पण मला आवडते खूप म्हणून मी टाकत आहे. हो, तुम्ही पण टाका. छान लागतात चांगल्याचं खाणं. यस, मिक्स कर. मी कढईत जरी मोबाईल ठेवला तिथेही हात आणशील तू. झालं? हो, उघड. कुकर उघड. खूप कमी नाही झालं का? आणि व्यवस्थित झालं. पुरेल का? तेल वगैरे मी एकटाच खाणार आहे तो नाही ना. सॉरी, तू पण खाणार आहे का? मला उभंच आहे. नाही, मला वाटतं कॅमेरामॅन खात नसता. या थोडं झालं. मीठ नाही टाकलं आपण. ठीक आहे ना, मीठ टाकू शेवटी. थोडंच टाकत आहे. उरला तर उरू देऊ भात आपण. त्याच्यात बरोबर झालं पाहिजे. सुंदर. सिरियस अनो सिरियस. टाक ना. थोडूसा भात कसा होईल. तेल भरपूर आहे त्याच्यात. मला वाटतं जाईल. आणि आपण अजून मॅगी मसाला पण टाकणार आहे थोडंसं चवीसाठी. पण आपल्या हाताला चव नाही आहे का उगाच मॅगी मसाला टाकायला? नाही टाकू. वरून करू लागलं तर ज्याला पाहिजे तो घेऊ. आम्ही एवढ्यात लाफ्टर शॉट पाहत आहे. जर तुम्ही नसेल पाहत तुम्ही बघू शकता. तुम्हाला चांगलं वाटत आहे. मी सगळे 3 सीझन संपवले. पहिल्या सीझन पासून बघा. पहिल्यापासून बघा. खूप चांगला आहे. खूप फनी. खूप असं जे रील्स वगैरे येतात जर तुम्ही पाहिले असेल थेरपी सारखं. असं माझ्या घरात पण मला लाफ्टर शॉट सारखंच फील होते या जोकरमुळे. पण ते पाहून पण मज्जा येते. गरम झालंय का ते? हो.
पकडायचं वाला नाही वाफ दिसते का वाफ दिसली येस एवढंच भात राहिला टाकून दे कारण तेल जास्त होत आहे ना आम्हाला तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ द्यायचा आहे पण काही गोष्टी आमच्या राहिल्या आहे पेंडिंगच राहिल्यात अजून अनुनी म्हटलं होतं की एप्रिलच्या 1st-2nd वीकमध्ये देऊ ते कठीण आहे जरा पण एप्रिल मे मध्ये देऊ आम्ही तसं तर होम दिसूनच राहिलं सगळीकडे पण जरा व्यवस्थित व्हिडिओ द्यायचा ज्याच्यात प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगू दाखवू सो लवकरच तो देऊ आम्ही मीठ हे जुगाड आहे फक्त सध्या पुरतं याच्यासाठी कारण उजळ येते थोडंसंच टाक 1 चम्मच आणि साखर टाक 1 चम्मच आंबट होईल म्हणून ते बॅलन्स करायसाठी साखर आणि मग सगळं झालं की सगळ्यात शेवटी जेव्हा त्याचा फ्लेवर येईल बीचा तेव्हा ते काढून टाकू आणि याच्यात हे सगळं व्यवस्थित झालं याच्यात खूप सगळं सांबार सॉरी कोथिंबीर टाकायची सांबार समजणार नाही लोकांना आमच्याकडे सांबार म्हणतात तर खूप सगळी कोथिंबीर टाकायची आणि मग खायचं कसं वाटत आहे अनु तुला मला छान वाटत आहे आणि दिसत पण छान आहे आणि चवीला पण नक्कीच छान बनेल थोडीशी बघा मी हे बघत असं बनवत असतो इथे फायनल रिझल्ट अनुनी बनवलेल्या भाताचा खूप सुंदर दिसतंय अनुला कॉल आला त्याच्यामुळे अनु गेला आता आम्ही टेस्टिंगला बसू तेव्हा तुम्हाला सांगू की काय कमी काय जास्त झालं आहे तर फायनली भात झालेला आहे पहिली भात पहिला मौला देतो म्हणजे चांगला नसेल झाला तर मला नाही असं नाही तर नाही मला पहिले देतो छान झाला हां चांगला झाला आता देतो तुला काय कमी काय जास्त मी कमी आहे फक्त आंबट झाला मिठाची कमतरता आहे कारण ते कैरीची टेस्ट आलेली आहे मीठ वरून घेता येईल म्हणून हा बघा भात आणि साखर टाकायची असेल तर थोडीशी टाकू शकतो तुला पाहिजे मॅगी मसाला तुला पाहिजे नाही मसाला नाही पाहिजे गरज मला पण नाही पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मॅगी मसाला पास्ता मसाला जे काही तुम्हाला वाटेल ते टाकू शकता फ्लेवरसाठी पण त्याची गरज नाही आहे कांदा जो आम्ही टाकला मला असं वाटतं तो बेस्ट डिसिजन आहे स्किप करू शकता आपली चॉईस आम्ही तसंही कमीच टाकला होता की कांद्याची काही टेस्ट येत नाही आहे कैरीचीच टेस्ट येते आणि लसणाची येतं मेन म्हणजे सो छान झालं आहे आता आम्ही खातो आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ तुम्ही अजून आम्हाला सांगू शकता की आम्ही काय बनवू शकतो आम्ही तसं खूप काही बनवत राहतो वेगळं पण पण आता आम्ही ठरवलं आहे की आता आम्ही गोष्टी दाखवत जाऊ नवल विशेष करायला गेल्यावर आणि ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जास्तीत जास्त व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला फॅमिली मेंबर्सला शेअर करा बाय